नागपुर के गणेशपेट इलाके में एक घर फोड़ी और वाहन चोरी की घटना सामने आई है। पुलिस ने इस मामले में आरोपी शाहरुख खान को गिरफ्तार कर लिया है। वहीं गिरफ्तारी के दौरान पुलिस ने आरोपी के पास से अमेरिकन, दुबई, मलेशिया और सिंगापुर की करेंसी, 25 ग्राम सोने की चेन, सफेद मोती की माला और अन्य वस्तुएं बरामद की है, जिसका कुल कीमत लगभग 3,26,225 रुपए बताई जा रही है, जिसे पुलिस द्वारा बरामद किया गया है और इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। दिनांक 16/7/2024 रोजी पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीमध्ये घाट रोड येथे एका घरी घरफोडी झाली होती। त्या गुन्ह्यामध्ये काही आजूबाजूचे लोकल सरकारी फुटेज चेक केल्यानंतर गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते। गुप्त बातमीदाराने दिनांक 28/7/2024 रोजी माहिती दिली की सराईत घरफोडीचा आरोपी नामे शाहरुख खान हा फुटेज सारखा थोडाफार दिसून येत आहे। आम्ही गुप्त बातमीदारांनी माहिती दिल्याप्रमाणे राय आशियाना मानकापूर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून बसल्यानंतर एका पांढऱ्या ऍक्टिवा गाडीवरती शाहरुख खान हा येताना दिसला। त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबूल केले की त्यांनी गणेशपेठ येथील घरफोडी केली आहे। त्याच्या ताब्यातून घरफोडीतील काही अमेरिकन करन्सी, काही इतर वेगवेगळ्या देशाची करन्सी, सोन्याचा एक हार आणि इतर काही असे मिळून 3,26,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यास गाडीविषयी विचारपूस केली असता त्याने सांगितले की चोरीच्या पूर्वी त्याला वेदांत चाटे राहणार टिमकी परिसरातील या आरोपीने गाडी वापरण्यासाठी दिली होती आणि ती गाडी आम्ही रेकॉर्ड तपासली असता नवी कामठी येथून चोरीला गेल्याचे दिसून आले। सदरची कारवाई माननीय डीसीपी सर, निमित गोयल सर गुन्हे शाखा, माननीय एसीपी सर, पाटील सर गुन्हे शाखा, पीआय मुकुंद ठाकरे व सोबतचा इतर स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। तरचा आरोपी हा नशा करण्याच्या सवयीचा आहे। याच्यापूर्वी याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत घरफोडीचे। त्याचं पूर्ण नाव आहे शाहरुख खान हनीफ खान।